सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सप्ताहाचा शेवटचा दिवस. तर आज होता रुद्र आणि मल्हारी याग. तुम्ही बघताय का दररोज इतके सुंदर सुंदर फुलं मात्र झाडाला येत आहे आणि तेच मी सुद्धा देवपूजेमध्ये अर्पण करते. बाहेरून आणलेली गुलाबाची फुलं मात्र मला आजपर्यंत म्हणजे शेवटचा दिवस आहे तोपर्यंत पुरत आहे, इतकी सारी गुलाबाची फुले मला मिळालेली होती. तर सकाळी सकाळी छान अशी देवपूजा केली, दोघांचा चहा केला. जेवढं कामे ठरलेली असतात मात्र तेवढी आवरून झाली. मला सुद्धा 10 वाजेला केंद्रात जायचं होतं. आज होता रुद्र आणि मल्हारी याग. त्याबद्दलची माहिती सुद्धा मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. त्याआधी देवपूजा वगैरे इथे झालेली होती. लगेच स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये मला जे काही हिरवे वाटाणे होते पुन्हा थोडेफार माझ्याकडे शिल्लक होते, त्याचीच भाजी बनवायची होती. कारण अहोंना त्यात तशी भाजी खूप जास्त आवडते आणि म्हणूनच मी सुद्धा बनवली. थोडंसं काही खाऊन गेलं तर बरं होईल, कारण आज 2 वाजणार होते. कारण दोघंही याग एकत्र असतात म्हटल्यानंतर उशीर होतोच. माझ्याकडे 2 कणूस होते, म्हणजे कॉर्न होते. दोघंही कणूस मी सोलून घेतलेले होते. त्यातलं एक कणूस माझ्याकडे अजून शिल्लक होतं, ते आज सोलून घेतलं. छान असं तव्यावर भाजून घेतलं, कारण पोळ्या झाल्याच्या नंतर तवासुद्धा छान गरम होता. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, तेल आणि मिरची पावडर टाकली थोडीशी, जेणेकरून छान आणि चमचमीत असे तिखट लागतात. ते कणूसचे जे काही दाणे असतात, कॉर्न असतात ते छान असे फ्राय करत होती साईड बाय साईड. आणि इथे सुद्धा हिरवा मसाला असतो आपलं वाटण, ते करून घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये जिरं, लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरची आणि शेंगदाणे छान असं वाटण करून घेतलं. थोडा वेळ का होईना, पण थोड्या वेळासाठी वाटाणे जे काही होते त्यांना छान असं फ्राय केलं तेलामध्ये. म्हटल्यानंतर भाजी लगेच होते, वेळ सुद्धा लागत नाही. आता तुम्ही बघताय का थोडंसं मिरची पावडर मी कॉर्नवर टाकलेली होती आणि लगेचच ते कॉर्न सुद्धा साईडला काढून घेतले. कारण मिरची पावडर टाकल्याच्या नंतर ना खूप जास्त ठसका होतो आणि मग तो ठसका झाला का घरामध्ये पूर्ण धूळ होतो. त्याच्यामुळे मी लगेचच लास्टमध्ये मिरची पावडर ॲड केली आणि थोडीच केलेली होती आणि टाकली. इतके टेस्टी लागतात ना असे कॉर्न. मी मागे सुद्धा नवनाथ पारायणला गेली होती ना, त्या दिवशी असंच करून घेतलं होतं, जेणेकरून जर दुपारी छोटे मोठे बुकेसाठी हे बरे असतात आणि छोट्या मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. लगेचच इथे बघा आता छान असे वाटाणे सुद्धा झालेले होते. लगेच त्या वाटाण्यांमध्ये जे काही वाटण केलेलं होतं ते टाकून दिलं. मसाला जर छान पद्धतीने होऊ दिला थोडंसं तेलामध्ये तर छान होतो आणि भाजी सुद्धा टेस्टी लागते. थोडासा मसाला छान होऊ द्यायचा, त्याच्यामध्ये हवं तसं पाणी टाकायचं आणि लगेचच हळद वगैरे सुद्धा मी टाकलेली होती आणि लगेचच झाकण ठेवून दिलं. ऑलरेडी पोळ्या वगैरे सगळं झालेलं होतं, किचन वगैरे क्लिनिंग, फरशी वगैरे सुद्धा आज माझी पुसून झालेली होती. कारण मला माहिती होतं का दुपारी खूप जास्त टायमिंग निघून जाणार आहे. हा शेवटचा दिवस होता म्हटल्यानंतर आता आजपासून सप्ताह आता संपला आणि डेलीचं रुटीन आपलं आता सुरू होणार होतं. लगेचच आता ते थोडं थोडं करत पाणी ॲड करायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोड्या वेळासाठी झाकण ठेवून दिलं होतं. झाकण ठेवून झाल्याच्या नंतर मी सुद्धा छान अशी तयार झालेली होती आणि इतकी घाई गडबड होते ना, साडी वेअर करायची, कामं आवरायची. फक्त 10 मिनिटामध्ये फरशी पुसून पुन्हा साडी वेअर करून मला जायचं होतं. जी साडी वरच होती तीच मात्र मी आता इथे वेअर केलेली होती, जेणेकरून ते लवकर जे काही माझ्याने सुद्धा लवकर वेअर होईल. कारण मी घातलेली साडी होती आणि ज्या साड्या मी घातलेल्या आहे ना त्याच मी घालते, जेणेकरून मला सुद्धा माहिती असतं का कोणत्या साड्या मला वेअर करता येतील. तर आता सर्वप्रथम 2 याग होणार होते. सुरुवातीला 10:30ची आरती पार पडली आणि नंतर याग होणार होता तो म्हणजे रुद्रयाग आणि मल्हारी याग. सुरुवातीला रुद्रयाग होणार होता. तर बघा, मल्हारी याग किंवा मार्तंड मल्हारी याग हे प्रामुख्याने खंडोबाची मार्तंड कृपा मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी केले जाणारे धार्मिक अनुष्ठान आहे. हे अनुष्ठान आणि मल्ल राक्षसांचा विनाश करणाऱ्या देवतेच्या शक्तीचा जागर करणे. मल्हारी याग किंवा उपासनेने महत्व छान आहे. कुलदेवतेची कृपा. खंडोबा हे अनेक कुलदेवतांचे कुटुंबाचे कुलदैवत आहे. या उपासनेमुळेच कुटुंबात सुख, समृद्धी आणि संरक्षण लाभते अशी श्रद्धा आहे. शक्तीचा संसार. मल्हारी मार्तंड हा शिवाचा अवतार मानला जातो. या यागामुळे भक्तांमध्ये धैर्य, शौर्य आणि सकारात्मकता ऊर्जा संचार होतो. संकट निवारण. मणी आणि मल्ल राक्षसांचा विनाश करून भक्तांचे संरक्षण करणाऱ्या मल्हारीची उपासना केल्याने जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात. सप्तशती पठण. या काळात मल्हारी सप्तशतीचे पठण करणे अत्यंत फलदायी मानले जाते, ज्यामुळे आध्यात्मिक प्रगती साधण्यास मात्र निश्चितच मदत होते. ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा. हा पंथ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः चंपाषष्ठीच्या काळात 6 दिवसांचे नवरात्र षडरात्र साजरे करून मल्हारी मार्तंडाची विशेष कृपा पारायणे प्राप्त केली जातात. बघा, तुम्हाला सांगितलं का छान असं
यागाचं सुद्धा महत्त्व आहे. अडथळे व संकटे निवारण होतात. वारंवार येणाऱ्या समस्या, अडचणी, विघ्न कमी होण्यास मदत होते. भीतीचा नाश व धैर्य वाढते. मनातील भीती, असुरक्षितता कमी होऊन आत्मविश्वास आणि धैर्य वाढते. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घर, व्यवसाय आणि मनातील वाईट स्पंदने व बाधा कमी होतात. दैवी संरक्षण व रक्षण होतं. रुद्र आणि मल्हारीच्या कृपाने अदृश्य संरक्षण आपल्याला सुरक्षितता मिळते, ते आपल्याला प्राप्त होते. कार्यसिद्धीत विजय, अडकलेली कामे मार्गी लागतात आणि यश प्राप्तीचे मार्ग खुले होतात. कुटुंबात शांतता व स्थैर्य निर्माण होते. ताणतणाव, वाद कमी होतात. घरात शांतता राहते. सकारात्मकता वाढत असते. आध्यात्मिक शक्ती जागृती, मन, शरीर आणि आत्म्याला शक्ती, स्थैर्य आणि साधनेची गती मिळते. कारण इतके सारे याग आपण ह्या दिवसात करत असतो म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितच मिळत असतात. बघा, रुद्र यागाने आरोग्य प्राप्ती, दीर्घ आजारांपासून मुक्ती, स्थिर लक्ष्मी प्राप्ती होते. अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण होते. पितृबाधा निवारण होते. शाप मुक्ती होऊन कुलदेवतेची आपल्याला निश्चितच कृपा प्राप्त होत असते. हो हो मग तो खाली होता ना, त्या घेतला कोणी घेणार नव्हतं असं म्हणून मला मला जर दिला असता तर तुला झालं असतं. काय हे मी ना हो दोनदा एकदा गळ्यात घालून दिला मी त्यांना. गळ्यात घेतला आणि लगेच त्यांनी घेतला माझ्याकडे. गळ्यात घातला लगेच. 5 मिनिटं घ्यायचा तेव्हा सांगते मला घेऊन देते म्हटलं तुम्ही बघितलं का, रुद्र आणि मल्हारी याग हा छान असा संपन्न झाला. सुरुवातीला व्हाईट तांदूळ दिले जातात, जे की रुद्र यागासाठी असतात. नंतर पिवळे केलेले तांदूळ दिले जातात, ते की मल्हारी यागासाठी असतात. तुम्हाला रुद्र आणि मल्हारी यागाचे कोणते प्रभावी उपाय आहेत किंवा प्रभावी लाभ आहेत हेच तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगितले. तर आजचा होता शेवटचा याग. उद्या स्वामी पुण्यतिथी आणि मात्र सप्ताहाची सांगता होणार आहे. कोणताही याग शेवटच्या दिवशी नसतो. घरी आल्यानंतर सर्वप्रथम इथे स्वामी चरित्र वाचून घेतलेलं होतं. 11 माळी जप केला, जी की नित्यसेवा असते आपली दररोजची, आणि ती केलीच पाहिजे. आणि या स्वामी पुण्यतिथी किंवा सप्ताहाच्या काळामध्ये दररोज आपण नित्यसेवा केली पाहिजे दररोजच्या वापरामध्ये, जेणेकरून तुम्हाला अधिक आणि प्रभावी लाभ मिळतात. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आजचा ब्लॉग जरी छोटा असला तरी दुपारचं शूट झालं नव्हतं, काही कारणास्तव मला केंद्रात जाणं शक्य झालं नाही. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनल बघायला मिळतील. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.